हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला कलिंगडाच्या सालीपासून काही साल कलिंगडाच्या सालीपासून तुम्हाला आज मी हे धपाटे करून दाखवते. थालपीठ म्हणा, धपाटे म्हणा. काही बेसनाचं पीठ आहे 2 चमचे, ज्वारीचं पीठ आहे 4 चमचे आणि गव्हाचं पीठ आहे दोन मोठे चमचे. ह्याच्यामध्ये हे हिरवी मिरची दळून ठेवली होती मी. ती हिरवी मिरची आहे, हिंग आहे, मीठ आहे, गुळ आहे. थोडासा गुळ टाकावा लागते, कडवटपणा येत नाही. तुम्हाला ह्याच्यात कांदा लसूण टाकायचं असलं तर ते पण टाकू शकता, ते पण छान लागतंय बरं का. झालं माझ्याने तर मी कट करून कांदा लसूण ह्याच्यामध्ये मिक्स करते. आता हे खिसून घ्यायचे बरं का. कलिंगडाच्या वरचं सगळं लाल लाल काढून घेतले. आता हिरवी साल आहे, ह्याला थोडे तुकडे करायचे आणि चाळून हे ह्याच्यामध्ये मिक्स करून फक्त ह्याच्यामध्येच तिंबायचं, पाणी टाकायचं नाही. ह्याच्यामध्ये पाणी अति प्रमाणात असते, भरपूर असते. आता हे कोथिंबीर, हिरवी मिरची, हे अद्रक आणि हे ओव्याचे पानं आहेत. मी ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकली म्हणून आता ही दळलेली टाकली. आता ही ओली हिरवी मिरची टाकणार नाही मी. आता हे स्किप करते मी. आता हे खिसून घेते आणि पिठामध्ये टाकून तिंबून घेते. आता हे बघा, ह्याच्यामध्ये गाजर टाकले बरं का. मी कलिंगड नाही, गाजर टाकले. हे सगळं खिसून घेतले. हे कोथिंबीर आहे आणि ह्याच्यावर ओवा टाकलाय बघा. हे ओव्याचे पाने मी बारीक करून घेतले, पेस्ट करून घेतली ह्याची. आणि थोडीशी अद्रक टाकली ह्याच्यामध्ये मी. 1 अर्धा इंच अद्रक टाकली ह्याच्यामध्ये मी. आता ह्याच्यामध्ये हे सगळं पीठ मिक्स करून घेते आणि ह्याच्यामध्ये हे तिंबून घेते. आता ह्याच्यामध्ये हे सगळं घातलंय का तर ह्याच्यामध्ये पाणी भरपूर प्रमाणात असतंय. लागलं तर थोडंसं पाणी लागेल. अगोदर पाणी टाकू नका. अगोदर पाणी टाकलं तर पीठ पातळ झालं तर मग धपाटे करता येत नाहीत. मग त्याचे थालपीठ करावे लागतात. थालपीठ म्हणजे कपड्यावर करावे लागतात मग त्याचे थालपीठ. धपाटे म्हणलं की ह्याला पीठ लावून आपल्या पोळीसारखं करावं लागतं. ह्याला पाणी लागणार सुद्धा नाही. ह्याला कलिंगडामध्ये पाणी भरपूर असते ना. आणि ह्याची साल खूप, हे जे राहिलेले हिरवा पार्ट असते ना ते खूप पौष्टिक असते बरं का. त्याचा हलवा होतोय, त्याची भाजी होती. आपल्याला जे आवडेल ते करायचं. हलवा करताना आपण किसून घ्यायचं, भाजायचं चांगलं गाजराच्या हलव्यासारखं. आणि परत त्याला आता हे तिंबून घेते मी. ह्याप्रमाणे पीठ तयार झाले. आता इथं मी बारीक उंडा घेतलाय आणि ती पोळी तयार करायची. आता ह्याला मधून तेल लावायचं असं, म्हणजे ते चांगली खुसखुशीत होती बरं का. आणि हे असं पराठ्यासारखं त्याला दाबून घ्यायचं आणि परत ह्याला गोल लाटून भाजायचं. आता हे बघा, आपल्या पोळीप्रमाणे लाटून घेतले, थोडं पीठ लावून आणि तव्यावर टाकले. आता असं भाजायचं. आता ह्याला चांगलं तेल लावायचं, तूप लावायचं, बटर लावायचं, तुमच्याकडे काय आहे ते लावायचं. मी तेल लावायचे. तेलाची धपाटी चांगली लागते. थालपीठ जास्त पीठ पातळ करून थापते तर हे धपाटं जास्त पीठ पातळ करत नाहीत. आपल्या पोळीच्या पिठासारखं पीठ करून त्याला लाटून घ्यायचं. आत तूप लावून पोळीसारखं तूप आतून तेल तूप लावायचं आतल्या घडीला आणि परत त्याला गोल लाटून घ्यायचं. चांगलं खरपूस भाजून द्यायचं. बारीक गॅसवर खरपूस असं दाबून दाबून भाजायचं. छान भाजलं जाते. जितकं त्याचा किस निघेल तेवढ्या किसामध्येच पीठ तिंबून घ्यायचं. वरून पाणी घालायचं नाही. वरून पाणी घातलं तर ते धपाट्यात खायला चांगलं लागत नाही. त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट सुद्धा थोडं टाकलं तरी जमते. मी विसरले बरं का, कांदा लसूण टाकलेला नाहीये. कांदा लसूण शेंगदाण्याचं कूट टाकून तुम्ही ह्याचे धपाटे करू शकता. मी टाकलेलं नाहीये. तुम्ही कांदा लसूण खिसून घ्या, कुटून घ्या, मिक्सरमधून काढून घ्या. मिक्सरमधून कांदा काढला तर ह्याच्या किसामध्ये पाणी असते, कांद्यामध्ये पाणी असते. किस कमी बसते, कांदा जास्त असते. म्हणून बारीक चिरून घ्यायचा कांदा. तेल ते भरपूर लावायचं बरं का, मग खरपूस भाजते.
माझ्याकडे ओव्याच्या पानाचं झाड आले म्हणून मी ओव्याचे पानं टाकते. तुमच्याकडे नसलं तर स्किप करा. ह्याच्यामध्ये तुम्ही जास्त कोथिंबीर टाका, मेथी टाका. चिरून बी मेथी टाकली तरी छान होते बरं का हे. छान भाजायचं. छान नाही भाजलं तर आपण पीठ लागतंय खाताना. आणि जाडी पण जास्त नाही, कमी पण नाही, अशी ठेवायची. आपल्या पोळी इतकं पातळ करायचं नाही. छान भाजले. आता सर्व करायला घ्यायचं. गरम गरम खायचं बरं का. हे काटा असे बाजूला असं साधून काटा असे भाजून घ्यायचे. काटा कच्चे राहिले तर मग ते चांगला लागणार नाही आणि पोटात सुकल ना. खाली पडले हो का. किती छान भाजले खरपूस. माझी जर ही कलिंगडाच्या सालीपासून तयार केलेली धपाटीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली. धन्यवाद.